मला आज भेटलं एक सरप्राईज गिफ्ट. ते काय आहे ते मी तुम्हाला लास्टला दाखवते. त्याच्या अगोदर ना मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की हे खूप युजफुल असं पार्सल आहे. आपल्या लेडीजसाठी तर खूप युजफुल आहे, कारण की हे आहे एक ज्वेलरी ऑर्गनायझर, ज्याच्यामध्ये ना सगळी ज्वेलरी व्यवस्थित बसू शकते आणि कधीच त्यांचा गुंता होणार नाही. तो मेन गोष्ट सॉल्व्ह होणार आहे या ज्वेलरी बॉक्समुळे. आणि ना माझा मूड एवढा खराब होता आज की बस. कारण की ना सकाळीच माझं टाईम टेबल आलं आणि माझं ना किट्टूच्या बड्डे दिवशी पेपर आहे. किट्टूने ना खूप प्लॅनिंग केली होती तिच्या बड्डेची, की तिला असं डेकोरेशन पाहिजे, तसा केक पाहिजे. पण आता ते सगळं मला गावाकडे शिफ्ट करावं लागणार आहे आणि मला खूप खरंच गिल्टी फील होत होतं, की माझ्यामुळे तिचा सगळा प्लॅन फसला. आणि त्याच टेन्शनमध्ये ना मी अशी घरातली डीप क्लिनिंग काढली होती, कारण की ही बेस्ट थेरपी आहे माझ्यासाठी. मी जेव्हा जेव्हा टेन्शनमध्ये असते, स्ट्रेसमध्ये असते किंवा माझा मूड खराब असतो, त्यावेळेस मी अशी क्लिनिंग काढते किंवा सामान इकडचं तिकडं करते, जेणेकरून मला जरा चेंजेस झाले की बरं वाटतं. आणि असं काहीसं मी सगळं ऑर्गनाईज केलं होतं आणि खरंच गिल्टी फील होत होतं. पण आता काय करणार, लाईफ पुढे चालावंच लागणार. आणि त्यातल्या त्यात मला ना माझ्या नवऱ्याने एक गिफ्ट आणलं होतं, जे की पाडव्याचं गिफ्ट पेंडिंग राहिलं होतं. खरंच हे अनएक्सपेक्टेड होतं. मला वाटलं तो विसरून गेला, पण त्याने घेऊन आला. त्याच्यामुळे माझा थोडा तरी मूड चांगला झाला आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय, भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.